काय म्हणालो. माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील 30वी कविता, जिचं शीर्षक आहे काय म्हणालो. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात मी. काय म्हणालो, काय म्हणालो, काय बोललो, काय बोललो मी, काय म्हणालो, काय बोललो मी, काय म्हणालो, काय बोललो मी, काय म्हणालो. बोलण्यात माझ्या मी काय तोललो, काय बोललो मी, काय म्हणालो, काय बोललो मी, काय म्हणालो. बोलण्यात माझ्या मी काय तोललो. खूप बोलतात हो, प्रत्येकाला तोंड असतं, पण कधी कधी शब्द सुद्धा भेटत नाहीत. इतकं काही बोलायचं असतं, इतकं काही अभिव्यक्त व्हायचं असतं की शब्द सुद्धा भेटत नाहीत. आणि एकदा जर का ते शब्द भेटले, दगडावरची रेख बनून जातात कायमचे. थरार झोंबला खोल, तृप्तीचा जुळला भर. थरार झोंबला खोल, तृप्तीचा जुळला भर. असे बीज मानवांचे का जडले आभाळ भर. थरार झोंबला खोल, तृप्तीचा जुळला भर. असे बीज मानवांचे का जडले आभाळ भर. तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या पादुका सिंहासनावर. थरार झोंबला खोल, तृप्तीचा जुळला भर. असे बीज मानवांचे का जडले आभाळ भर. तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या पादुका सिंहासनावर. तुझ्या पादुका सिंहासनावर. शब्द जर भेटले तर ते दगडावरची रेख ठरतात. काय बोललो, काय बोललो मी, काय म्हणालो,
काय बोललो मी, काय म्हणालो, बोलण्यात माझ्या बोलण्यात माझ्या मी काय तोललो. भाग पाडायचं नसतं. एखाद्या व्यक्तीचा अंत पाहायचा नसतो. शस्त्र हेच सर्व काही असतात असं नाही. तुकाराम महाराजांचं वाक्य, तुकाराम महाराजांची कविता, तुकाराम महाराजांचा अभंग कधी वेळ मिळाला वाचा. नांदेडच्या तर आनंदनगर आहे का ते, तिथं असं कुसुमाग्रजांचा पुतळा मांडून त्याच्या मागे लिहून ठेवलंय त्यांनी. शब्द हेच ब्रह्म असतात. थरार झोंबला खोल, तृप्तीचा जुळला भर, असे बीज मानवांचे का जडले आभाळ भर. तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या पादुका सिंहासनावर. कविता आहे माझी. यूट्यूबच्या मायद्रोही वाङ्मय चॅनलला जर सबस्क्राईब केलात, त्या चॅनलवर तुम्हाला माझ्या कविता भेटून जातील. काय बोललो मी, काय म्हणालो, बोलण्यात माझ्या मी काय तोललो. काय बोललो मी, काय म्हणालो, बोलण्यात माझ्या मी काय तोललो. बोलण्याचे मोल, बोलण्याचे मोल, बोलण्याचे बोल मोल माझ्या, बोलण्याचे माझ्या मोल, बोलण्याचे माझ्या मोल तू कधीतरी तोल. बोलण्याचे माझ्या मोल, बोलण्याचे माझ्या मोल तू कधीतरी तोल. मदार किधर चल बोल रहा पता है कि सुने तुझे. मदार किधर चल बोल रहा पता है कि सुने तुझे. तुझ्या पादुका सिंहासनावर, बोलण्याचे माझ्या मोल, 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 बोलण्याचे माझ्या मोल तू कधीतरी तोल. बोलण्याचे माझ्या मोल तू कधीतरी तोल. जाईल वेळ हातून, जाईल वेळ हातून तू ठरशील फोल. जाईल वेळ हातून तू ठरशील फोल. ही जी क्षणिक
चमचम तुझ्या डोळ्यापुढे तरतय ना, ही क्षणिक काजव्याच्या पंखाखालची चमचम आहे. ही क्षणिक चमचम तुझ्या डोळ्यांपुढे जी तरते ना, ती काजव्यांच्या पंखाखालची चमचम आहे. जेव्हा तुला सत्याचा सूर्य दिसेल तेव्हा तू पाहण्याच्या दशेमध्ये असणार नाहीस. जेव्हा तुला पूर्ण सत्याचा सूर्य दिसेल, जेव्हा तुला पूर्ण सत्याचा सूर्य दिसेल ना, तेव्हा तू पाहण्याच्या दशेमध्ये असणार नाहीस. आता तुझ्या अल्पकाळासाठी तुझ्या डोळ्यांपुढे जी पंखाखालची चमचम दिसते ना, ती क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. जेव्हा सत्याचा सूर्य उगवेल त्यावेळी तू पाहण्याच्या दशेमध्ये असणार नाहीस. लिहून घे. काय बोललो मी काय म्हणालो, काय बोललो मी काय म्हणालो, बोलण्यात माझ्या मी काय तोललो. काय बोललो मी काय म्हणालो, बोलण्यात माझ्या मी काय तोललो. बोलण्याचे माझा मोल तू कधीतरी तोल. बोलण्याचे माझा मोल तू कधीतरी तोल. जाईल वेळ हातून, जाईल वेळ हातून तू ठरशील फूल. जाईल वेळ हातून तू ठरशील फूल. आताची जगत गुरुची घमंड करतोयस ना. जगताची म्हणे गुरु हिचा मेंदू बोहल्यावर. जगताची म्हणे गुरु हिचा मेंदू बोहल्यावर. जगताची म्हणे गुरु हिचा मेंदू बोहल्यावर. संपेल कधी दरवळ ही का प्रलय वरल्यावर. प्रलय वरल्यावर, वरणे लग्न करणे. एखाद्याला वरते, एखादी मुलगी जेव्हा वरते तेव्हा ती काय करते, त्याच्याशी लग्न करते. जगताची म्हणे गुरु हिचा मेंदू बोहल्यावर. संपेल कधी दरवळ ही का प्रलय वरल्यावर. तुझ्या पादुका सिंहासनावर. तुझ्या पादुका सिंहासनावर. ही जी क्षणिक चमचम तुझ्या डोळ्यांपुढे तरते ना, पंखाखालची क्षणिक चमचम क्षणभंगूर आहे. जेव्हा पूर्ण सत्याचा सूर्य उगवेल तेव्हा तू पाहण्याच्या दशेमध्ये सुद्धा असणार नाहीस. जेव्हा संपूर्ण सत्याचा सूर्य उगवेल आणि तो उगवेल तुझ्या कपाळावर लिहिल्या गेलंय ते. तसं तर जन्मजात कुणाच्याच कपाळावर काही लिहिलेलं असत नाही. परंतु जेव्हा एखाद्याच्या कपाळावर काही लिहिल्या जाते ना, ते चुकत नाही. तुझ्या कपाळावर लिहिल्या गेलंय. तू पूर्ण सत्याचा सूर्य पाहशील. तू संपूर्ण सत्याचा सूर्य पाहशील आणि हे तुझ्या कपाळावर लिहिल्या गेलंय.
तू संपूर्ण सत्याचा सूर्य पाहशील, संपूर्ण सत्याचा सूर्य उगवेल. इथेही संपूर्ण सत्याचा सूर्य उगवेल. आणि जेव्हा तो उगवेल तेव्हा तू काही पाहण्याच्या दशेत असणार नाही. आत्ता पंखाखालची चमचम, ढोपराखालची चमचम तुझ्या डोळ्यांपुढे तरते ना काजव्याची, ही क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर आहे. काय बोललो मी, काय म्हणालो, बोलण्यात माझ्या मी काय तोललो, बोलण्याचे माझ्या मोल तू कधीतरी तोल. जाईल वेळ हातून तू ठरशील फोल, जाईल वेळ हातून तू ठरशील फोल. शिल्पात बांधलो मी, शिल्पात बांधलो मी, बघ तुझ्या भविष्याला. शिल्पात बांधलो मी, बघ तुझ्या भविष्याला. तू म्हणशील कसपटासारखा माणूस हा काय बोलतोय, नकोच पटू देव तुला विश्वास माझा. परंतु जगास ही पटली खून, जगास ही पटली खून, ही मानवांची पच्छल खन. जगास ही पटली खून, ही मानवांची पच्छल खन, ही मानवांची पच्छल खन, ही मानवांची पच्छल खन. जगास ही पटली खून, ही मानवांची पच्छल खन. यूट्यूब मायद्रोही वाङ्मय, मायद्रोही वाङ्मय. तुमचा विश्वास बसला बसू द्या, नसत बसायला हरकत नाही. परंतु म्हातारीने कोंबड्या डाळून ठेवला म्हणून काय सूर्योदय होण्याचं थांबत नाही. अरे माझ्या हाती निशस्त्र फक्त 5 अंगांचं ज्याला दान मिळालं, 5 जाणीवेच ज्याला दान मिळालं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतकी मोठी बर्दास्त. मग ज्याला 5 अंग तर मिळालेच मिळालेत, 5 जाणीवा तर मिळाल्याच मिळाल्या, परंतु त्या 5 जाणीवांसह दैवी शस्त्र सुद्धा मिळालीत. मग कल्पना कर, तो निरंकुश कसा असेल. तो निरंकुश कसा. तसं जर असलं असतं तर जग डायनासोर सारखं, माणसाची जात कधीची नाहीशी झाली असती. दैवी 5 जाणीवांसह दैवी अस्त्र ज्यांच्या हाती असतात, तोही जर निरंकुश असला असता, तो जर निरंकुश असला असता तर समस्त मानव समाज, मानवांची समस्त मानवता 2500 वर्षांखालीच विघटनाच्या मर्यादेला पार केली असती. 2500 वर्षांपूर्वीच त्या समाजातून मृत्यूची दुर्गंध उठली असती, मरणापेक्षाही भयंकर दुर्गंध उठली असती. 2500 वर्षांपूर्वीच तो समाज विघटनाची मर्यादा पार केला गेलेला असला असता. परंतु असं नाहीये.
माझ्याकडे फक्त 5 इंद्रिय असून माझ्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर इतकी प्रचंड व्यवस्था असेल तर कल्पना कर, देवत्वाचं सामर्थ्य धारण करणारा तू कसा निरंकुश असशील. शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला. तुझा विश्वास बसत असेल बसू दे, नसत बसेल नको. शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला, भर मंच की खोललो मी त्या तुझ्या रहस्याला. भर मंच की खोललो मी त्या तुझ्या रहस्याला. तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या पादुका सिंहासनावर. शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला, भर मंच की खोललो मी तुझ्या रहस्याला. वक्त्यात कोण होता, वक्त्यात कोण होता, वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही. वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही. मोठ्या मोठ्या गप्पा मारायचं, असं जर असलं असतं इतकं परिवर्तन दिसून आलं नसतं. जेव्हा मी म्हणतो की जेव्हा तुझं रहस्य भर मंच की खोलल्या गेले, विश्वास ठेव. तुझ्या पादुका सिंहासनावर, तुझ्या सिंहासनाचं जर रहस्य, इतकं रहस्य उद्घटित होत असेल तर ते बोलणं निरर्थक असत नाही. ते बोलणं निरर्थक असत नाही. पूर्वीचा काळ परत येणं आता शक्य नाही. सगळे आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, सांगावं लागत नाही. जेव्हा एखाद्याचं जळतं तेव्हा त्याला गप्प बस म्हणणं हा म्हणणाऱ्याचा मूर्खपणा आहे. हा म्हणणाऱ्याचा मूर्खपणा आहे. हे कळायला हवं. जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. तुम्ही फक्त एका विशिष्ट लोकांच्या हातामध्येच जर सगळी सूत्र सोपवलीत तर भविष्याचं मार्गक्रमण हे त्या विशिष्ट लोकांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातूनच दिशेनेच होईल. आणि हे सिद्ध झालंय. सिद्ध हे झाले भट, सिद्ध हे झाले भट, पृथ्वीचे ओंफट. सिद्ध हे झाले भट, पृथ्वीचे ओंफट. युगांचा रचुनी कट, घेतात सूड हे भट. सध्या भारतात काय चालू आहे हे जगाला दिसतच नाही असं नाही. भारताच्या मनात काय, भारताच्या अंतरंगात काय, हे मांजर किती जरी डोळे लावून दूध पितो म्हणाली
तरी जगाने डोळे मिटलेले नाही आहेत. ही फक्त काळाची महिमा आहे. प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त असतो. फक्त विचार करण्याला कुणीही ते शिक्षा करत नाही. माणसांच्या जातीचं हे वैशिष्ट्य आहे. आम्ही हे मनस्वी मान्य करतो, आम्ही हे स्वतः होऊन मान्य करतो की कुणी फक्त केवळ विचार करतोय म्हणजे तो शिक्षेस पात्र आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही कर्मफलाचा सिद्धांत मानणारी मानवजात आहोत आणि अगणित संघर्षानंतर ठरलेलं हे फलित आहे. अगणित संघर्षानंतर ठरलेलं हे फलित आहे की आम्ही फक्त कर्माला शिक्षा करतो, विचाराला नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे तोपर्यंत ती तुमच्यागत मर्यादित आहे. आम्ही त्या विचाराला शिक्षा करत नाही, परंतु जो विचार तुमच्या निष्कर्षापर्यंत विवेकाची मर्यादा ओलांडून कर्माच्या क्षेत्रात येतो तेव्हा तो मूल्यांकनास, परीक्षणास पात्र ठरतो. आजपर्यंत फक्त जे तुमच्या विचारात होतं, आज ते तुमच्या कृतीतून व्यक्त व्हायला लागलं आणि हे जग पाहतंय. मांजर कितीही डोळे मिटून दूध पितो म्हणाली तरीही जगाने आपले डोळे मिटलेले नाही आहेत. जगाला फक्त हे पाहायचं होतं की खरंच तुमच्या डोक्यात जो विचार चालू आहे तोच तुमच्या विवेकाची मर्यादा सुद्धा ओलांडून कृतीमध्ये उतरतो का. जगास ही पटली खून, सिद्ध हे झाले भट, पृथ्वीचे ओम फट. सिद्ध हे झाले भट, पृथ्वीचे ओम फट. युगांचा रचुनी कट, घेतात सूड हे भट. युगांचा रचुनी कट, घेतात सूड हे भट. जगात होम पेट, जगात होम पेट, पृथ्वीचे ओम फट. सिद्ध हे झाले भट, पृथ्वीचे ओम फट. यूट्यूब मायद्रोही वाङ्मय जाऊन पहा, या कविता तुम्हाला तिथे भेटतील. शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला, शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला. भर मंच की खोललो मी त्या तुझ्या रहस्याला. वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही, वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही. शब्दात गोवलो मी त्या खुनशी कटाक्षाला. शब्दात गोवलो मी त्या खुनशी कटाक्षाला. काय मनात चालू आहे हे कळतच नाही असं नाही. कृतीतून ते व्यक्त होतं, अभिव्यक्त होतं. कृतीतून सुद्धा ते अभिव्यक्त होतं. वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही. शब्दात गोवलो मी त्या खुनशी कटाक्षाला. सगळी जात जेव्हा संपवण्याचा एखादा निर्णय घेतला जातो
तेव्हा तो इतकाही गुपित असत नाही. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट. अवघे राष्ट्र झाले दुष्ट, महारानविना महाराष्ट्र. अवघे राष्ट्र झाले दुष्ट, महारानविना महाराष्ट्र. महारानविना महाराष्ट्र. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट. अवघे राष्ट्र झाले दुष्ट, महारानविना महाराष्ट्र. जी जात या अख्ख्या प्रदेशाचा कणा आहे, जी जात या अख्ख्या राष्ट्राची धुरा वाहते, ती जातच नष्ट करायला निघालात. जो आधार आहे तो आधारच काढून टाकायला निघालात. शेख चिल्लीच्या त्या कथेची आठवण होते. ज्या फांदीवर बसलात तीच फांदी तोडायला निघालात. महाराजागी जोहार, रोपीत चालले खाष्ट. अवघे राष्ट्र झाले दुष्ट, महारान विना महाराष्ट्र. डबिंगचा आधार घेऊ महार नष्ट केला जातोय. डबिंगचा आधार घेऊ हम शक्ल. मला वाटतं लोकांना काही दिसतच नाही. तुम्ही डोळे लावून दूध पिता म्हणून जगाने आपले डोळे मिटलेले नाही आहेत. शिल्पात बांधलो मी बघ तुझ्या भविष्याला, भर मंच की खोललो मी त्या तुझ्या रहस्याला. वक्त्यात कोण होता कळलेच तुला नाही, शब्दात गोवलो मी त्या खुनशी कटाक्षाला. शब्द ज्यांचे रेघ असतात, दगडावरची भेग असतात. शब्द ज्यांचे रेघ असतात, दगडावरची भेग असतात. भाग त्यांना बोलणं असतं. भाग त्यांना बोलणं असतं. दिलेलं वचन पाळणं असतं. शब्द ज्यांचे रेघ असतात, दगडावरची भेग असतात. माणूस बोलू शकतो. इशारे जनावर करतात. ज्यांच्या रक्तात पशुत्व दडलेलं असतं, असे पशु इशाऱ्यांच्या भाषेला निष्कर्ष समजतात. माणूस बोलू शकतो. माणसांची भाषा असते आणि शब्द त्याचे निष्कर्ष असतात. इशारे
पशूंच्या वर्तनाचं लक्षण आहे. भक्षवृंद भक्षकंद धुंद आसमंत, सत्यसंध दैत्यवंद गंध भासमंत. भक्षवृंद भक्षकंद धुंद आसमंत, सत्यसंध दैत्यवंद गंध भासमंत. राहीन बघतरी ही सच्चामी, भक्षवृंद भक्षकंद धुंद आसमंत, सत्यसंध दैत्यवंद गंध भासमंत. राहीन बघतरी ही सच्चामी, लेडी बुद्धा नमो नमामि. लेडी बुद्धा नमो नमामि. भक्षवृंद भक्षकंद धुंद आसमंत, सत्यसंध दैत्यवंद गंध भासमंत. राहीन बघतरी सच्चामी, लेडी बुद्धा नमो नमामि. मानवतेची मर्यादा ओलांडून गेलेले जे दैत्यपण असतं, दानवीपण असतं, इशाऱ्यांची भाषा फक्त तिथं चालते. माणसांना भाषा असते, माणसांची भाषा असते आणि माणूस माणसांचे निष्कर्ष शब्दात मांडत असतो. जी मानवतेची मर्यादा ओलांडून गेलेले दैत्य असतात, अशा राक्षसांना इशाऱ्याची भाषा हवी असते. शब्द ज्यांचे रेख असतात, दगडावरची भेग असतात, भाग त्यांना बोलणं असतं, दिलेलं वचन पाळणं असतं. शब्द ज्यांचे रेख असतात, दगडावरची भेग असतात,